गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण पाठीमागच्या तासाला स्थान विस्तार या पाठाचा अभ्यास केला. खूप थोड्या मुलांनी मला स्थान विस्तार या पाठाचा स्वाध्याय पाठवलेला आहे. अजूनही ज्यांनी पाठवला नसेल त्यांनी लवकरात लवकर मला स्थान विस्तार या पाठाचा स्वाध्याय लिहून पाठवायचा आहे. आणि लिहिल्यानंतर नुसता लिहायचा नाही आहे, तर त्याची उत्तरे पाठ करायची आहेत. जसे धडे शिकवले जातील तसतसे त्या धड्याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाठ करायची आहेत, म्हणजे नंतर लोड येणार नाही. त्यामुळे स्थान विस्तार हा पाठ आपला शिकून झालेला आहे. सर्वांनी त्याच्या प्रश्नांची उत्तरे लगेच पाठ करायची आहेत. आजच्या तासाला आपण नवीन पाठ पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. आता प्राकृतिक रचना म्हणजे काय, तर भूभागावर म्हणजेच आपल्या पृथ्वी सगळीकडे एकसारखी नाही, तर आपल्या पृथ्वीवर निसर्गनिर्मित अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ही प्राकृतिक रचना ठरते. प्रकृती म्हणजे निसर्गनिर्मित जे आहे ते सगळं प्राकृतिक आहे. मग या निसर्गामध्ये काय काय आहे, तर पर्वत आहेत, दऱ्या आहेत, डोंगर आहेत, नंतर पठारी प्रदेश आहेत, नंतर पाण्याचे जलप्रवाह आहेत, ज्याला आपण नद्या म्हणतो, समुद्र म्हणतो, नंतर झरे म्हणतो की नाही, असे जलप्रवाह आहेत. नंतर मैदानी प्रदेश आहेत. असे वेगवेगळे जे पृथ्वीचे भाग आहेत किंवा निसर्गनिर्मित जे भाग आहेत त्याला प्राकृतिक असं म्हणतात. त्याच्यामध्ये काही पर्वत हे बर्फाचे आहेत, काही प्रदेश हा किनारपट्टीचा प्रदेश आहे की जो समुद्रालगत आहे, पाण्याच्या जवळ आहे, त्या प्रदेशाला आपण किनारपट्टीचा प्रदेश असं म्हणतो. अशा अनेक गोष्टी या प्राकृतिक रचनेमध्ये येतात. आणि आजच्या तासाला आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची प्राकृतिक रचना पाहणार आहोत. आणि तसंच या दोन्ही देशांच्या जलप्रणालीचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. जलप्रणाली म्हणजेच पाण्याचा जो काही स्रोत आहे त्याला जलप्रणाली असं म्हणतात. की भारतामध्ये पाण्याचा स्रोत काय आहे आणि ब्राझीलमध्ये काय आहे हे या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. आजच्या तासाला पान नंबर 14वरील जो नकाशा तुम्हाला दाखवलेला आहे त्या नकाशावर आधारित त्याच्या खाली म्हणजे 3.1 मध्ये काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत. तर प्रथम सर्वांनी नकाशाचं निरीक्षण करायचे. या व्हिडिओमध्ये दाखवलेला नकाशा तुम्हाला स्पष्ट दिसेलच, पण ज्यांना कुणाला हा नकाशा स्पष्ट दिसत नसेल तर त्यांनी काय करायचे, आपलं पुस्तक काढायचे आणि पुस्तकामधला नकाशा पाहिला तरी चालेल. ठीक आहे. आता या नकाशामध्ये आपल्याला जर आपण सूचीमध्ये पाहिलं तर सूचीमध्ये आपल्याला असं दिसतंय की उंचीचं प्रमाण दिलेलं आहे मीटरमध्ये. समुद्रसपाटीपासून त्या भागाची जी उंची आहे त्या उंचीचं प्रमाण, समुद्रसपाटीपासूनच्या उंचीचं प्रमाण आपल्याला या नकाशामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यानुसार त्या उंचीच्या प्रमाणानुसार या ठिकाणी या नकाशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळे भाग रंगलेले दिसत आहेत. तर आपण आधी सूची समजून घेऊयात. तर सूचीमध्ये हा जो हिरवा भाग दाखवलेला आहे तुम्हाला, हा हिरवा भाग 0 ते 150 मीटर एवढ्या उंचीचा हा भाग आहे, ज्याला आपण मैदानी प्रदेश असं म्हणतो. सपाट प्रदेश आहे हा, ज्याला पठारी प्रदेश असं सुद्धा म्हटलं जातं, की जो हिरवा असतो. नंतर दुसरा जो आहे 150 ते 200 त्याला वेगळा रंग आहे बघा. नंतर 200 ते 600 वेगळा. असं ही जी उंची आहे ती जशी जशी वाढत जाईल तसतसं हे नकाशातील सूचीतील जे कलर्स आहेत ते वेगवेगळे होत जातात. तर याच्यामधला मुख्य जो रंग आहे तो म्हणजे 6000 ते 8000 मीटर उंचीवरचा जो भाग आहे तो म्हणजे पर्वतीय प्रदेश. कसला प्रदेश? पर्वतीय प्रदेश. सगळ्यांच्या सूची लक्षात आलेली असेल. मग सूचीवरूनच आपण नकाशा समजून घेऊया की नकाशामध्ये जिथे जिथे तुम्हाला ब्राऊन कलर दाखवलेला आहे
तिथं पर्वतीय प्रदेश आहे, जिथं तुम्हाला इथं बघा, इथं ब्राऊन दाखवला आहे बरोबर, इकडे आहे ब्राऊन, म्हणजे हा सगळा पर्वतीय प्रदेश आहे. नंतर ह्या बाजूला पण आहे. नंतर नकाशामध्ये आणखी हिरवा रंग दाखवलेला आहे बघा, इथे हिरवा रंग आहे, इथे कडेने आहे बघा हिरवा, नंतर इथं आहे, म्हणजे तो मैदानी प्रदेश आहे. आलं लक्षात. आणि हा जो मधला भाग आहे ते पठार आहे, पिवळ्या रंगाचं. काय आहे? पठारी प्रदेश आहे. सगळ्यांना नकाशा समजलेला असेल. आज सर्वांनी आजचा अभ्यास असा आहे की या प्रश्नांची उत्तरं तर तुम्ही लिहायचीच आहेत, शिवाय नकाशातील प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घ्यायची आहे. नकाशा वाचन करायचे आज, की काय कुठं आहे, कोणता पर्वत कुठे आहे, कोणती नदी कुठं आहे, कुठून तिचं उगम स्रोत आहे, हे सगळं आज तुम्ही बघणार आहात. नकाशाचं एकदम कीनली म्हणजे बारीकरित्या तुम्ही निरीक्षण करायचं आहे, की जेणेकरून मी तुम्हाला म्हटलं शाळा सुरू झाल्यानंतर की हा पर्वत कुठं आहे, तर तुम्हाला काहीही विचार न करता त्याच्यावर बोट दाखवता आलं पाहिजे. तिथं शोधत बसता कामा नाही की अरे कुठे शोधा, असं नाही. तर लगेच तुम्हाला बोटाने ते मला दाखवता आलं पाहिजे. त्यामुळं हा नकाशा तोंडपाठ करायचा आहे, सगळं पाहून ठेवायचं आहे नकाशातलं. आता आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग नकाशामध्ये कोणत्या दिशेला आहे, असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. येते लक्षात सर्वांच्या. तर या प्रश्नामध्ये असं सांगितलं आहे की 6000 मीटर कोणत्या दिशेला आहे. तर पहिल्यांदा आपल्याला दिशा माहिती असणं गरजेचं आहे. पाठीमागच्या तासालाही मी तुम्हाला सांगितलं होतं की नकाशामध्ये नेहमी असा बाण असतो वरच्या दिशेनं, की जिथे उत्तर दिशा असते, खाली दक्षिण असते, उजवीकडे पूर्व असते आणि डावीकडे कोणती दिशा असते? पश्चिम दिशा असते. हे पाठीमागच्या तासालाही मी तुम्हाला सांगितलं होतं. आजही आपण पाहूयात ते. बघा, ही आहे उत्तर दिशा, ही खालची आहे दक्षिण, इकडची आहे पूर्व, इकडची आहे पश्चिम. ठीक आहे. आता आपल्याला उपदिशासुद्धा माहिती पाहिजेत. उपदिशांना सुरुवात इथून होते, लक्षात ठेवा. आग्नेय, या ठिकाणी पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये जी दिशा असते ती आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, अशा ह्या आपल्या दिशा आहेत. आलं लक्षात. आता त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेचा आहे. मग आपण जर सूचीमध्ये इथं पाहिलं तर 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग हा एकदम गडद ब्राऊन रंगाने रंगवलेला आहे. गडद बिटकरी रंग आहे तो. कोणता आहे तो? वरती आहे बघा, ह्या बाजूला म्हणजे उत्तरेला आहे. आणि अजून कुठे आहे तो? पूर्वेला आहे, ईशान्येला आहे. कुठं आहे? ईशान्येला आहे. आलं लक्षात. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग हा उत्तरेला आणि ईशान्य या दोन दिशेला आहे. दुसरा प्रश्न आहे की भारतातील दक्षिण वाहिनी नदी शोधा आणि ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते. तर भारतातील दक्षिण वाहिनी जी नदी आहे की जी दक्षिण बाजूला म्हणजे खालच्या बाजूला जी वाहत येते, दक्षिण बाजू ही आहे की नाही, म्हणजे खालच्या बाजूला जी नदी वाहत येते ती कोणती आहे आणि कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे. तर ही जी नदी आहे या नदीचं नाव आहे प्राणहिता. काय नाव आहे या नदीचं? प्राणहिता असं ह्या नदीचं नाव आहे. आणि ही नदी गोदावरी या नदीच्या खोऱ्यामध्ये येते. कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येते? गोदावरी या नदीच्या खोऱ्यामध्ये येते. बघा, आपण पाहूयात. इथं बघा, इथं तुम्हाला गोदावरी नदी दिसते. या गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणाहून ही जी नदी वाहत येते ही आहे प्राणहिता. काय आहे त्या नदीचं नाव? प्राणहिता. आलं लक्षात.
अशा नद्या शोधता आल्या पाहिजेत, प्रत्येक प्रदेश शोधता आला पाहिजे, लक्षात ठेवा. तिसरा आहे प्रश्न की गडद हिरव्या रंगानं, गडद हिरव्या रंगाने, बघा इथे तिसरा प्रश्न आहे की गडद हिरव्या रंगानं दाखवलेला उत्तरेकडील जो भूमीचा उतार आहे तो कोणत्या दिशेला आहे. गडद हिरव्या रंगानं म्हणजे हा कोणत्या दिशेला गेला आहे रे हा उतार, सांगा. या बाजूला कोणती दिशा आहे? अगदी बरोबर, पूर्व. कोणती दिशा आहे? पूर्व. हा उतार कोणत्या दिशेला गेलेला आहे? पूर्व या दिशेला गेलेला आहे. मग त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार हा पूर्व दिशेस आहे. कोणत्या दिशेस आहे? पूर्व दिशेस आहे. नंतर चौथा प्रश्न आपल्याला आहे की अरवली, इथं तुम्हाला आता प्रश्न बघा खाली आहे चौथा, अरवली पर्वत ते छोटा नागपूर, याच्यामध्ये पण प्रश्न दुसरा आहे बघा. अरवली पर्वत ते छोटा नागपूर या दरम्यान असलेल्या पठारांची यादी करा, असा हा आपल्याला चौथा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा अरवली पर्वत आहे, अरवली पर्वत ते छोटा नागपूर. इथं आहे अरवली पर्वत आणि इथं आहे छोटा नागपूर पठार आहे. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार या दरम्यान असलेल्या पठारांची नावे सांगा. कोणकोणते पठार आहेत? बघा, माळव्याचं पठार, बुंदेलखंडचं पठार, बाघेल खंडचं पठार आहे का. नंतर मेवाडचं पठार पण आहे बघा इथे, हे बघा इथे इथे छोटं येते, हे मेवाडचं पठार. म्हणजे किती पठार आहे? 4. मेवाडचं पठार, माळव्याचं पठार, बुंदेलखंडचं पठार आणि बाघेलखंडचं पठार. आलं लक्षात? अशी 4 पठारं आहेत. नंतरचा प्रश्न आहे पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा. तर पूर्व घाट म्हणजे पूर्व बाजूला जायचे आपल्याला. पूर्व घाटातील शिखरांची नावे सांगा. बघा इथं 2 शिखरं आहेत, ती महेंद्रगिरी आणि मलयागिरी. कोणती आहेत? महेंद्रगिरी आणि मलयगिरी ही 2 पठारं या ठिकाणी पूर्व घाटातील शिखरांची ही नावं आहेत, मलयगिरी आणि महेंद्रगिरी. नंतरचा प्रश्न आहे ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा. इथं प्रश्न दिलेत बघा, हे प्रश्न मागचे आहेत, मागच्या पानाच्या नकाशावरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? तर ब्रह्मपुत्रा या ठिकाणी ही नदी आहे. बघा इथं नदी दिसेल तुम्हाला, ही जी आहे ही ब्राह्मणी नदी आहे. कोणती नदी आहे? ही ब्राह्मणी नदी आहे. ब्रह्मपुत्रा ही नदी सुद्धा पूर्वेलाच आहे बघा, सॉरी, या ठिकाणी बघा इथे आहे ब्रह्मपुत्रा नदी आहे का. तर ही जी नदी आहे ही नदी सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित केलेले आहे? तर हे पूर्वीय हिमालयी पर्वत आहेत. कोणते पर्वत आहेत? पूर्व हिमालय पर्वतीय भागांनी ती अंकित केलेली आहे. हा जो प्रदेश आहे कडेचा, हा पूर्व हिमालय आहे, पूर्वेकडील हिमालय आहे, त्या पर्वतीय भागांनी ही अंकित केलेली आहे. नंतरचा आपला प्रश्न आहे की तुम्ही प्रश्न नंतर बघा. निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. सापेक्ष म्हणजे नक्की कुठं आहे तो.
निलगिरी पर्वत नक्की कुठं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. इथं खाली बघा, इथं निलगिरी पर्वत आहे. आलं लक्षात? हा जो निलगिरी पर्वत आहे तो आहे, हा जो कडेचा प्रदेश आहे त्याला म्हणतात पश्चिम घाट, आणि हा जो घाट आहे किंवा पूर्वेचा भाग आहे त्याला म्हणतात पूर्व घाट. काय म्हणतात? पूर्व घाट. हा आहे पूर्वेकडील आणि हा आहे पश्चिमेकडील पश्चिम घाट. मग हा पर्वत कुठं आहे निलगिरी पर्वत? तर निलगिरी पर्वत हा पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या दरम्यान आहे, किंवा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांचं ज्या ठिकाणी विलगीकरण होतं त्या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे. आलं लक्षात? पुढे, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत आहे? तर आपल्याला माहिती आहे की हा सह्याद्री पर्वत आहे. एक मिनिट. हा सह्याद्री पर्वत आहे. मग सांगा ह्याची उंची कोणत्या दिशेने वाढत आहे? इथं छोटे छोटे आहेत बरोबर, आणि इथं जास्त वाढला आहे. म्हणजे कोणत्या दिशेने वाढत आहे? दक्षिण दिशेने ही उंची वाढत आहे. खालच्या बाजूने वाढते ना, मग खाली कोणती दिशा असते? दक्षिण दिशा. म्हणजे सह्याद्री पर्वताची उंची ही दक्षिण दिशेने वाढत जाते. नंतरचा प्रश्न आहे, विंध्य पर्वत हा कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? तर या ठिकाणी आपल्याला विंध्य पर्वत दिसणार आहे. बघा, हा बघा विंध्य पर्वत आहे का? तर हा विंध्य पर्वत आहे. हा विंध्य पर्वत कोणत्या नद्या खोऱ्यांचा जलविभाजक आहे? तर इथे नर्मदा नदी आहे, आणि या ठिकाणाहून वाहत येणारी विंध्य पर्वत लक्षात आला सर्वांच्या? तर इथे नर्मदा नदी आहे, इथे हा विंध्य पर्वत आहे, आणि ही जी गंगा नदी वाहत येते इकडं, तर या गंगा नदी आणि नर्मदा नदी या दोन्ही नद्यांचा तो जलविभाजक आहे, किंवा या गंगा आणि नर्मदा या नदी खोऱ्यांचा जलविभाजक हा विंध्य पर्वत आहे. सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं लक्षात आलेली असतील. अशी ही प्रश्न उत्तरे आपण पाहिलेली आहेत. एकूण 9 प्रश्न आहेत. या 9ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही आजच आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि मला ती पाठवायची आहेत. ज्यांनी कोणी पाठीमागचा दुसऱ्या धड्याचा स्वाध्याय, पहिल्या धड्याचा स्वाध्याय लिहिलेला नसेल त्यांनी पानं सोडा, रिकामी पानं सोडा त्याच्यासाठी, आणि मग तिसऱ्या धड्याचा अभ्यास करा. सर्वांच्या लक्षात आलं असेल. या प्रश्नांची उत्तरे लिहून मला पाठवा. राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला पाहूयात.